तर आता इकडे काय तर मालतीने चक्क राणीचे पाय धुतले आणि ते पाणी प्यायचं बोलतेय. तर लास्टपर्यंत भाग बघा, तुम्हाला कळलेच नेमकं काय झालं ते. नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर. तर आता इकडे राणी जी असते, आता इकडे ती विचार करते, म्हणजेच आता इकडे इंद्रासोबत कामाला जायचं. आता इकडे त्यावर इंद्र बोलतो, राणी तू हे काय करतेस, हे बघ मी काम करतोय, तू फक्त तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे. आणि आता असं म्हटल्याबरोबर इकडे राणी तर नकारच देत असते, कारण आता इकडे आबांसाठी पैसे गोळा करण्यासाठी तिला सुद्धा सहभागी व्हायचं असतं, कारण त्यांच्याकडे दिवस कमी असतात आणि पैसे जास्त गोळा करायचे असतात. आता हेच पाहून इकडे इंद्र बोलतो, हे बघ तू असं काय करतेस राणी, तुला माझ्यावर ट्रस्ट नाही आहे का, तुला माझ्यावर विश्वास नाही आहे का, हे बघ काही पण करेल पण मी आबांसाठी पैसे गोळा करेल आणि आबांना बरं वाटावं म्हणून तरी तू अभ्यास कर, तू एक्झाम क्लिअर केलीच पाहिजे आबांसाठी. आता असं कसं तरी आता इकडे इंद्रा तिला घरीच थांबवतो. आता इकडे त्यावरती बोलते, बरं ठीक आहे. आणि आता इकडे तो बोलतो की हो मी पैशांचं बघतो, तू काय तर अभ्यासाकडे फोकस कर. इकडे आता राणी तर थांबून जाते. आता इकडे तिचं काही अभ्यासात मन लागत नसतं. ती विचार करते, पण सर बिचारे एकटेच कितीक दिवस झुरणार आणि खूपच वेळ कमी आहे, काही ना काही करून मला सुद्धा पैसे गोळा करण्याचा काही ना काही मार्ग शोधावाच लागेल, कारण सरांनी कितीही म्हटलं तरी मला माहिती आहे की इतकी मोठी रक्कम इतक्या कमी दिवसात नाहीच होणार. आणि म्हणून आता इकडे ती विचार करते, पण जर मी कामाला गेले आणि जर सरांना वगैरे दिसले तर सर काय बोलेल, सरांना वाटेल की माझा त्यांच्यावर विश्वासच नाहीये. आता इकडे तिला खूप प्रश्न पडलेले असतात आणि आता इकडे ती निघणार तितक्यात आता इकडे ती मालती जवळ जाते. इकडे आबा तिथे झोपलेले असतात. इकडे मालती तिचं काम करत असते. तितक्यात ती येते आणि बोलते, मालती मॅडम मला तुमच्याशी बोलायचं आहे. असं म्हटल्याबरोबर इकडे मालती बोलते, हो का, मला सुद्धा बोलायचं आहे आणि चल आतमध्ये आपण जाऊन बोलूया. आता इकडे तिला खूपच म्हणजेच एकदम पद्धतशीर तिला आतमध्ये घेऊन वगैरे जाते मालती. इकडे राणीला तर विश्वासच बसत नसतो की मालती तिच्यासोबत इतकी चांगली वागू शकते. आणि आता इकडे ती आतमध्ये रूममध्ये नेते, तिला खुर्ची वगैरे देते बसायला आणि तिथे पडदा लावून घेते. इकडे राणीला समजत नसतं नेमकं मालती मॅडमला इतकं काय बोलायचं आहे आणि इतक्या चांगल्या कशा काय वागू शकतात तिच्याशी. आता इकडे तिला बसायला लावतात. इकडे ती काही बसत नसते. तर हे पण इकडे मालती बोलते, अगं मी तुला म्हणतेय ना बस म्हणून, बस की. आता इकडे त्यावर ती कशी बशी बसते, कारण आता इकडे मालती तिला जबरदस्ती करत असते. आणि आता इकडे ती एक परात घेते आणि एक भरलेला मग, आता इकडे ती तिथे खाली बसते. आता इकडे त्यावर राणी बोलते, मॅडम तुम्ही हे काय करताय आणि तुम्ही माझे पाय का धुवत आहे. आता इकडे त्यावरती बोलते, बस ग बया चुपचाप आणि मी जे म्हणतेय ना त्याचं तेवढंच कर, बाकी काही करू नको. आता इकडे ती बोलत असते की पाय समोर कर. आता इकडे राणी बोलते, अहो मॅडम पण तुम्ही काय करताय, तुम्ही प्लीज माझ्या पायांना हात नका लावू. आता इकडे त्यावर ती बोलते, ए बया देते की नाही ग पाय, आणि तिची जबरदस्तीने तिचे पाय घेते आणि ते परातीत ठेवते. आता इकडे त्यावर ती बोलते, फक्त पायच मागते, काही तुला खात नाहीये. आणि आता इकडे त्यावर इकडे राणीला समजत नसतं, तिला खूप भीती वाटत असते, कारण जेव्हा जेव्हा मला तिच्यासोबत चांगली वागण्याचा प्रयत्न करते तेव्हा तेव्हा तिच्यासोबत काहीतरी वाईट घडतं, म्हणजेच ती सगळं काही हे मुद्दाम करत असते. आता इकडे मालती तिच्या पायावर पाणी टाकत असते आणि चोळू चोळू धुत असते. आता इकडे त्यावरती बोलते, मालती मॅडम तुम्ही माझे का पाय धुवत आहेत. आता इकडे त्यावर मालती बोलते, मी तर आता काय करायला हवं माहितीये का तुला, हे पाणी आहे ना म्हणजेच तुझे पायाचं पाणी मी प्यायला हवं. आणि आता असं म्हटल्याबरोबर इकडे राणीला समजत नसतं नेमकं मालती मॅडमला काय बोलायचं आहे. आता इकडे त्यावरती बोलते, काहीही झालं ना तरी तुझे मी पाय धुवायला पाहिजे, कारण माहितीये, कारण या घरामध्ये अख्खं तुझं राज्य चालतं ना, तू राणी आहेस राणी, आणि हे सगळं तुझ्यामुळेच होतंय ना. हे आज बेडवर पडलेले आहे का, फक्त तुझ्यामुळे, कारण तू या म्हणजे खूप मोठी एक्झाम देणार आहे ना, तुझ्यामुळं हे आज जे काही पण होत आहे फक्त तुझ्यामुळं, तुझ्या एक्झाममुळे हे सगळं चालू आहे ना, आणि तुला खूप मोठी परीक्षा द्यायची आहे. आता इकडे मालती खूप टोचू टोचू तिला बोलत असते. आता इकडे राणी बोलत असते, प्लीज मॅडम थांबवा की हे सगळं, आणि खरंच मी महान वगैरे नाहीये, कारण आता इकडे मालती बोलत असते, तू खूप महान आहे, कारण तुझ्यामुळे हे सगळं होतंय ना. आता इकडे ती एकदम पाय तिचे झटकतेने बोलते, मॅडम सोडा बरं तुम्ही माझे पाय. आता इकडे त्यावरती बोलते, सोडा बरं म्हणजे, अगं हे सगळं आज आपल्या घरात जे काही होते ते तुझ्यामुळेच होतंय ना, मग तुझे तर पाय धुतलेच पाहिजे. आता इकडे त्यावर राणी बोलत असते, अहो मॅडम मी खरंच आता मी चाललेच होते काम करायसाठी आणि म्हणूनच तुमच्याकडे आले होते. आता इकडे त्यावरती बोलते, ए चुपचाप बस ग, खोटं बोलण्याचं नाटक करू नको, आणि आता मी तुला म्हणतेय म्हणून तू आता पडतीयस ना बाहेर. आता इकडे त्यावरती बोलते, अहो नाही खरंच मी माझ्या आईची शपथ घेऊन सांगते. आता इकडे त्यावरती बोलते, तू गप्पच बस ग, आणि तुझी नाटकं मला चांगलंच माहितीये, आपल्याला काय जमतं तेवढंच जमतं ना, फक्त मोठ्या मोठ्या बाता करायच्या. आता इकडे ती बोलते, खरंच मॅडम हे बघा हवं तर मी तुमच्या समोर निघते, आणि आता इकडे ती तिथून निघून जाते. आता इकडे दुसरीकडे उर्मिला जी असते तिकडे विक्रांतला विचारत असते की
कुठे गेले विक्रांत पैसे कपाटातले? आता इकडे तो काही बोलतच नसतो. इकडे उर्मिला बोलते, विक्रांत मी तुला काय विचारतेय, कपाटामधले पैसे कुठे गेलेत? त्यावर इकडे तो बोलतो की मालती आईला दिले. आता असं म्हटल्याबरोबर इकडे ती बोलते, काय तू त्या म्हातारीला मला न विचारता कसे काय पैसे दिले? आणि त्याची लायकी तरी आहे का? अरे तुला कसं समजत नाहीये, तो थेरडा मेलेला असता ना. अरे त्या म्हाताऱ्याला लवकरात लवकर मारायला हवं आपल्याला, आपलाच फायदा नाही या सगळ्यांमध्ये. आता इकडे त्यावर तो बोलतो, नाही नाही, तो म्हातारा मरो नाहीतर वाचो, आपलाच फायदा आहे. इकडे तिला काही समजत नसतं. आता इकडे तो बोलतो, अगं तूच विचार कर की समजा त्याचं ऑपरेशन त्यांनी पैसे वेळेवर गोळा नाही केले आणि वेळेवर ऑपरेशन नाही झालं तरी तो म्हातारा मरणार आहे, आणि जरी आपल्या पैशाने झालं तरी तो म्हातारा मरणारच आहे. कसं काय? आता इकडे उर्मिलाला समजत नसतं. आता इकडे विक्रांत बोलतो, अगं आपल्या पैशाने जरी त्याचं ऑपरेशन झालं तरी तो वाचणार आहे, पण आपण त्याला मारणार आहोत. म्हणजेच रोजच्या रोज आपण तेच ते बोलून त्याला कसं मारायचं ना, ते आपण त्याची तयारी करूया. इकडे विक्रांतचं हे इकडे उर्मिला बोलते, वा विक्रांत वा, खरंच रे तू तर माझ्यापेक्षा चालाक निघलास, वा. आता बघ कसं तर इकडे त्या थेरड्याला आपण कसं मारायचं ते. आता इकडे दुसरीकडे आता इकडे इंद्रा खूप ठिकाणी म्हणजेच काम शोधतो, त्याला काही काम सापडत नसतं. इकडे आता राणी सुद्धा निघालेली असते, पण आता इकडे तिला विचार पडतो की जर मी काम शोधत आहे आणि इकडे इंद्रा सरांनी वगैरे बघितलं तर मला आता हाच विचार करून तिकडे तिला भीती वाटत असते. आता इकडे एका ठिकाणाहून इकडे इंद्राला फोन येतो आणि आता इकडे ते म्हणजेच रिपेअरिंगचं काम. ते बोलत असतात की तुमच्या फॅक्टरीमधल्या कुठल्या तरी एका माणसाला पाठवतं का, आमच्या इथले जी आहे आमच्या फॅक्टरीमधली मशीन बंद पडली आहे. त्यावर इंद्र बोलतो, नाही नाही, दुसऱ्या कशाची कुणाला गरज आहे, मी येतोच लगेच, आणि तुम्ही फक्त पे किती कराल मला ते सांगा. आता इकडे त्यावर ते चार्जेस 20,000 सांगतात. आता हे ऐकल्याबरोबर आता इकडे तो त्या फॅक्टरीमध्ये जातो, त्यांना विचारतो काय काम करायचंय. आता इकडे तो म्हणजे सगळी काही त्यांची जी काही पण मशीन असतो तो आता इकडे सगळं काही म्हणजे सगळं व्यवस्थित दुरुस्त वगैरे करून देतो. पण तिथले जे लोक असतात तिकडे त्यांच्या गोष्टी चालू असतात. अरे हा इंद्रजित महाडिक, त्या महाडिक इंडस्ट्रीजचा मालक, पण म्हणजे खूप पैसा होता ना, तर माज चांगला त्यांचाच दबला गेला. काय करावं, देवाने त्यांच्यावर अशी वेळच आणलेली आहे, जास्त माज करत असेल पैशांचा. आता असं सगळं काही बोलत असते. आता इकडे इंद्र त्यांच्याकडे काही लक्ष देतच नाही. आता इकडे रात्र झालेली असते, राणी आता इकडे तशीच आलेली असते. इकडे मालती बोलते, काय ग कुठे भेटलं का काही काम, किती आले पैसे? त्यावरती बोलते, मॅडम मी खूप प्रयत्न केला पण पैसे काही मिळाले नाही. आता असं म्हटल्याबरोबर इकडे ती बोलते, वा हे तर मला आधीच माहिती होतं. अगं काही नाही, पण तुला भीक तर मागता आलीच असती ना, कारण तुझं थोबाडच तसं आहे. कोणीही कंटाळून का होईना पण तुला दिलेच असते की पैसे, पण आपण ते कसे करणार ना. आणि आता इकडे ती नाही ते तिला बोलत असते. आता इकडे तितक्यातच इंद्रा येतो आणि आता इकडे तो त्याला म्हणजे खूप काळं वगैरे लागलेलं असतं ऑइलिंगमुळे. आता इकडे त्यावर मालती बोलते, काय रे इंद्रा काय झालंय? अरे हे काय झालंय? आता इकडे तिचे काही प्रश्न संपतच नसतात. इकडे त्यावर तो बोलतो, आई हे घे. आता इकडे त्यावर तो 20,000 आईच्या हातात देतो. आता इकडे त्यावर मालती बोलते, काय रे इतके पैसे कुठून आणले? त्यावर तो सांगतो की मला एका फॅक्टरीमधून रिपेअरिंगचं काम आलं होतं, तेच केलं आणि हे त्याचे. आता इकडे त्यावर ती बोलते, काय तू आणि फॅक्टरीमध्ये रिपेअरिंगचं काम? अरे तू विसरलास का, तू इंद्रजित महाडिक आहे, हे काय करतोयस तू इंद्रा? आता इकडे त्यावर तो बोलतो, हे बघ आई, आपल्याला ना आबांवर जी वेळ आली ना त्यामुळे आपल्याला जे पडतील ना ते काम करायला हवं. आणि आता इकडे तो असं सगळं काही सांगत असतो. आता इकडे त्यावर मालती बोलते, तर तू इथे काय बसली तोंड पाहत जा, त्याच्या आंघोळीची वगैरे व्यवस्था कर, गरम पाणी तयार कर. आता इकडे तो बाहेर आंघोळीला बसलेला असतो, पण त्याच्या हाताला खूप लागलेलं असतं, त्याला काही समजत नसतं कसं करायचं आणि कसं नाही. तितक्यात आता इकडे तो राणीला बोलतो, प्लीज माझी मदत करतेस का तू? आता इकडे राणी त्याच्या हातात बघते, ते काय खूप लागलेलं असतं आणि आता इकडे त्याला जखमा सुद्धा झालेल्या असतात, त्याला त्याचं काम काही होत नसतं. आता इकडे राणीला खूप वाईट वाटत असतं. आपल्याला पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की आता इकडे राणी जी असते, आता म्हणजे इकडे मालती राणी आणि इंद्राचे असे 2 खाणे बनवते आणि त्यात इंद्राने 20,000 रुपये कमवलेले आहे हे लिहिते. इकडे त्यावर राणीला बोलते, आता तुझं काय लिहायचंय, तू तर 1 रुपया नाही आणला ना, तर काय लिहायचंय काय आहे? आता हेच बघून तिकडे राणी कामाला निघालेली असते. ती आता इकडे काही माणसांना काम विचारते. आता इकडे ते बोलतात की रात्री टेम्पो चालवायचा आहे, तुला जमेल? आता इकडे ती टेम्पो घेऊन निघालेली असते, पण वाटेतच काय एकदम समोरून मोठी गाडी येत असते आणि एकदम तिची गाडी धडकल्या जाते. तर आता प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतंय, आता या सगळ्यांमध्ये राणीचा ऍक्सिडेंट होऊन बसेल की काय? आता तुम्हाला कसं वाटतंय ते नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.